नमस्कार, शुभांगी मराठी व्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचनमधील काही उपयुक्त टिप्स पाहूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली टिप आहे, शेवग्याच्या शेंगा उकडताना त्या फुटू नये म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा किंवा मीठ चोळून ठेवावे। शेंगा उकडताना फुटत नाही आणि चवही छान लागते। 2. पराठे स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यामध्ये उकडलेला एक बटाटा मिक्स करून आपण पराठे बनवतो तेव्हा आपण वरतून तेल किंवा साजूक तूप लावून भाजतो, पण त्याऐवजी जर बटर लावून भाजले तर स्वादिष्ट होतात। 3. पनीर जर जास्त घट्ट झाले असेल त्यावर 1 चमचा साखर घालून 10 मिनिटे कोमट पाण्यात ठेवा, त्यामुळे पनीर एकदम नरम होईल। 4. राजमा किंवा उडीद डाळ शिजवताना पाण्यात मीठ घालू नका, डाळ किंवा राजमा शिजायला वेळ लागतो। 5. लिंबू जास्त दिवस टिकण्यासाठी लिंबाला पेपरमध्ये गुंडाळून एका हवाबंद डब्यात भरून ठेवा, त्यामुळे लिंबू लवकर सुकत नाही आणि खराब देखील होत नाही। 6. डाळ जर जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्यांचे पीठ मळताना त्यामध्ये टाका, पराठे अधिक पौष्टिक होतील। 7. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडे थंड पाणी घाला, दूध करपणार नाही किंवा खाली लागणार नाही। 8. कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात व रंगही छान येतो। 9. भाजी आपली थोडीशी जळाली असेल तर त्यामध्ये 2 चमचे दही मिसळून घ्या, म्हणजे त्या भाजीला करपट वास येणार नाही। 11. पायाला मुंग्या येण्याच्या समस्या असेल तर शरीराला जीवनसत्व बी ची पातळी वाढवणे आवश्यक आहे, म्हणून आहारात अंडी, चीज, दूध या पदार्थांचा समावेश करावा, त्यापासून आपल्याला बी जीवनसत्व किंवा B12 ही मिळते। 11. हिंगाचा वास टिकावा म्हणून हिंग तुरीच्या डब्यात ठेवावे। 13. प्रत्येक पदार्थाला नॉनस्टिकची भांडी वापरण्यापेक्षा लोखंड, स्टील, पितळ ही भांडी वापरा, हे आरोग्यासाठी चांगले आहे। कधीतरी गरज भासली तर नॉनस्टिकच्या भांड्यांचा वापर करावा। 14. घरात एखादा कार्यक्रम असेल किंवा सणासुदीच्या दिवसामध्ये फराळ बनवायला लागतोच आणि तुम्ही एकटे असाल तर 8 दिवस आधी पूर्वतयारी करून ठेवा, म्हणजे आयत्या वेळेस गोंधळ होणार नाही। 15. दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना भोपळ्याच्या किसामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालावा, यामुळे दुधी भोपळ्याचा नैसर्गिक रंग टिकून राहतो आणि हलव्यामध्ये दूध घातल्यास फाटत देखील नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा।